कथेचे नाव आहे स्वर्ग आणि नर्क. एकदा एक वृद्ध स्त्री मरण पावली. तिला घ्यायला यमराज आले. महिलेने यमराजाला विचारले, तुम्ही मला स्वर्गात नेणार की नरकात? यमराज म्हणाले, दोघांपैकी कुठेही नाही. या जन्मी तू खूप चांगले कर्म केले आहेस आणि म्हणूनच मी तुला थेट वैकुंठात घेऊन जाईल. आणि हे ऐकून वृद्ध स्त्री खूप आनंदी झाली आणि म्हणाली, धन्यवाद. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे. त्यानंतर यमराज म्हणाले की सांगा. तेव्हा वृद्ध स्त्री म्हणाले की मी पृथ्वीवर स्वर्ग आणि नरकाबद्दल खूप ऐकले आहे. मला ही दोन्ही ठिकाणं एकदा पाहायची आहेत. त्यावर यमराज म्हणाले, तुझी कृत्य चांगली आहे आणि म्हणूनच मी तुझी इच्छा पूर्ण करतो. चल, स्वर्ग आणि नरक पार करून भगवंताच्या निवासस्थानी जाऊया. दोघेही चालायला लागले. नरक पहिला आला. नरकात वृद्ध स्त्रीला मोठ्याने रडण्याचा आवाज आला. नरकात प्रत्येकजण दुबले पतले आणि आजारी दिसत होते. त्या वृद्ध स्त्रीने एका माणसाला विचारले, तुझी अशी अवस्था का झाली? त्यावर तो माणूस म्हणाला, मरणानंतर आम्ही इथे आलो. तेव्हापासून एक दिवसही अन्न खाल्ले नाही, तर आणखी काय अवस्था राहणार आमची. आमचे जीव भुकेने त्रस्त आहेत, तडफडत आहेत. तेव्हा वृद्ध स्त्रीची नजर एका मोठ्या भांड्यावर पडली, जे लोकांच्या उंचीपेक्षा सुमारे 300 फूट उंच असेल. त्या भांड्याच्या वर एक मोठा चमचा लटकलेला होता. त्या पात्रातून एक अप्रतिम सुगंध येत होता. वृद्ध स्त्रीने त्या माणसाला विचारले की या भांड्यात काय आहे? तेव्हा तो माणूस हताशपणे म्हणाला, हे भांडे नेहमी खूप चविष्ट खिरीने भरलेले असते. वृद्ध महिलेने आश्चर्याने विचारले, त्यात खीर आहे, मग तुम्ही लोक ही खीर पोट भरून का खात नाहीत? तुम्हाला भूक लागली आहे, मग भुकेपासून का त्रस्त आहात? तो माणूस रडू लागला आणि म्हणाला, कसे खायचे? हे भांडे 300 फूट उंच आहे. आपल्यापैकी कोणीही त्या भांड्यापर्यंत पोहोचू शकत नाही. वृद्ध महिलेला त्यांची दया आली. ती विचार करू लागली की खिरीचे भांडे असूनही ही लोक उपासमारीने त्रस्त आहेत. कदाचित देवाने त्यांना ही शिक्षा दिली असावी. यमराज वृद्ध स्त्रीला म्हणाले, चल, आपल्याला उशीर होतोय. आणि दोघेही चालायला लागले. काही अंतर चालल्यावर स्वर्गात पोहोचले. तिथे वृद्ध महिलेने सर्वांचे हसणे आणि बोलणे ऐकले. सगळे खूप आनंदी दिसत होते आणि त्यांना आनंदी पाहून वृद्ध स्त्रीही खूप आनंदी झाली. पण स्वर्गात सुद्धा म्हातारीची नजर त्याच 300 फूट उंच भांड्यावर पडली, जशी नरकात होती, आणि तोच चमचा त्याच्यावर लटकत होता. वृद्ध महिलेने तिथल्या लोकांना विचारले की या भांड्यात काय आहे? स्वर्गातील लोक म्हणाले की त्यात खूप चवदार खीर आहे. हे ऐकून ती वृद्ध स्त्री आश्चर्यचकित झाली आणि त्यांना विचारले, पण हे भांडे 300 फूट उंच आहे. तुम्ही लोक इथपर्यंत पोहोचू शकणार नाही, म्हणून तुम्हाला खीर अजिबात मिळणार नाही. तुमची उपासमार होत असेल, पण तुम्ही सगळे मला खूप आनंदी वाटतात, ते कसे? लोक म्हणाले, या पातेल्यातून आम्ही सर्वजण पोटभर खीर खातो. त्यावर ती वृद्ध स्त्री म्हणाली, पण कसे? भांडे तर खूप उंच आहे. तेव्हा लोक म्हणाले, भांडे जास्त उंच असले तर काय झाले? इथे खूप झाडे आहेत. ही झाडे, नद्या, धबधबे देवाने आपल्या माणसांच्या वापरासाठी निर्माण केली आहेत. आम्ही या झाडांची लाकडे घेतली, ती कापली, नंतर लाकडाचे तुकडे जोडले आणि एक मोठी शिडी तयार केली. आणि त्या लाकडी शिडीच्या साहाय्याने आम्ही भांड्यांपर्यंत पोहोचतो आणि सगळे मिळून एकत्र आस्वाद घेतो. म्हातारी यमराजाकडे पाहू लागली आणि यमराज हसले आणि म्हणाले, देवाने माणसाच्या हातात स्वर्ग आणि नर्क दिला आहे. ते हवे असल्यास ते स्वतःसाठी नर्क किंवा स्वतःसाठी स्वर्ग निर्माण करू शकतात. देवाने सर्वांना समान स्थितीत ठेवले आहे. त्यात त्याची सर्व मुले समान आहेत. तो कोणाशीही भेदभाव करत नाही. नरकातही झाडे होती, पण ती लोक स्वतः आळशी आहेत. त्यांना त्यांच्या हातात खीर हवी आहे. त्यांना कोणतेही काम करायचे नाही, कोणतेही कष्ट करायचे नाहीत, म्हणून त्यांची उपासमार होत आहे, भुकेने त्रस्त आहेत. कारण भगवंताने निर्माण केलेल्या या जगाचा नियम आहे, कष्ट करणाऱ्यालाच गोड फळे खायला मिळतात. बोध, स्वर्ग नर्क तुमच्या हातात आहे. कष्ट करा, सत्कर्म करा आणि तुमचे जीवन स्वर्ग बनवा. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.